Hello friends, welcome back again in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice अर्थात आपल्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो. मित्र, मागच्या तासाला आपण व्यवहार तोलाच्या खात्यांचा किंवा रचनेचा अभ्यास केला. अभ्यास करताना आपण असा उल्लेख केला की भारताचा व्यवहार तोल हा सातत्याने आपल्याला तुटीचा आहे असं दिसून आलं. व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण झालेला आहे अशी आपण चर्चा केली. भारतासारख्या अनेक देशांचा गेल्या 70 वर्षामध्ये व्यवहार तोलामध्ये असंतुलन आहे असंही आपल्याला म्हणता येऊ शकते. त्याचं कारण असं आहे की ज्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर या विविध देशांच्या अर्थव्यवस्थांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम सुरू झाला. विकासाच्या संदर्भातल्या 3 स्थितीस आपण जागतिक स्तरावर अध्ययन करत असतो. विकासाच्या कन्सेप्टमध्ये काही देश विकसित आहेत, काही देश विकसनशील आहेत, काही देश हे अल्पविकसित आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी आपल्या विकासाच्या देशाच्या आर्थिक विकासासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थांचा स्वीकार करून नियोजन करून त्यांचा विकासाचा गाडा कंटिन्यू केलेला आहे. परंतु आपल्याला असं दिसून येते किंवा एक ऐतिहासिक कथन सत्य ट्रूथ आहे, विकासाच्या पहिल्या अवस्थेमध्ये जगातल्या कोणत्याही देशाचा व्यवहार तोल व्यापार तोल हा तुटीचा असतो. कारण विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये उपभोग आयात आणि विकासात्मक आयात या दुहेरी आयातीमुळे त्या देशांचा व्यवहार तोल हा तुटीचा असू शकतो. परंतु जेव्हा या अर्थव्यवस्था उद्योग क्षेत्रामध्ये किंवा पायाभूत उद्योगांच्या रचनेमध्ये सक्सेस होतात, तेव्हा त्यांची आयात पर्यायीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात गतिमान होते. छोट्या मोठ्या आयातीवर आतापर्यंत हे देश इतर देशांवर किंवा विकसित देशांवर अवलंबून असतात, ते आता स्वावलंबी बनत होत असतात. त्यांचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असतो. त्यांच्याच देशामध्ये शोध आणि संशोधनाचा प्रोग्राम्स हा झपाट्याने होत असतो. त्यामुळे त्यांचं जे विकसित राष्ट्रांवरचं उपभोग्य वस्तूंचं आणि यंत्रतंत्रज्ञानाच्या संदर्भातलं असणारं परावलंबन ते कमी कमी होणं अपेक्षित असतं. पण जेव्हा असं होत नाही त्यावेळेस या अर्थव्यवस्थांचा व्यवहार तोल तुटीचा बनत जातो. तसाच काहीसा अनुभव भारतासारख्या अनेक देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग नोंदवल्यानंतर आलेला आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार घडवून आणण्यासाठी जागतिक स्तरावरनं ज्या विभरचना रचण्यात आल्या व्यापाराच्या संदर्भात, त्या विभरचनेचा बहुतांशी भाग हा विकसित राष्ट्रांच्या हिताचाच होता असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रक्रियेतून संधीतून फार कमी लाभ प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्था दीर्घ कालखंडापर्यंत असंतुलित किंवा त्यांचे व्यवहार तोल जे आहे ते असंतुलित राहिलेले आपल्याला दिसतात. या दीर्घकालीन असंतुलनावर त्यांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या प्रोग्राम्समध्ये काही उपाय पण केलेत, ज्यामध्ये चलनाच्या अवमूल्यनाचा प्रमुख उपाय सांगितला जातो. या कालखंडामध्ये विकसित राष्ट्रांनीही आपल्या चलनाचं अवमूल्यन केलं, परंतु अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना अशा प्रकारच्या चलनांचं अवमूल्यन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे अवमूल्यनाचा हेतूच हा निर्यात वाढ व्हावी आणि आयात कमी व्हावी असा असतो. परंतु या उलटच प्रक्रिया विकसनशील राष्ट्रांच्या संदर्भात घडली. ज्या अपेक्षेने निर्यात अवमूल्यन केलं गेलं त्या अपेक्षेने निर्यात वाढ झाली नाही. उलट त्यांना निर्यात उत्पन्न कमीच प्राप्त झालं, परंतु आयात खर्चात वाढ झाली. त्यामुळे पूर्वीपेक्षा सुद्धा त्यांच्या व्यवहार तोलामध्ये मोठ्या प्रमाणात तूट येऊ लागल्या. म्हणजे अशा प्रकारचा एक ऐतिहासिक अनुभव जगातल्या विविध देशांना अल्पविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा सांगता येतो. आणि म्हणून एकूणच आपण सर्वच अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या व्यवहार तोलाच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा व्यवहार तोल असंतुलित का असतो याच्या संदर्भामध्ये आपण
आज अध्ययन करणार आहोत. व्यवहारतोल असमतोल असण्याच्या कारणांची मीमांसा किंवा कारणं जी आहेत ती आपण आपल्या PPTमध्ये दिलेली आहे. त्या संदर्भामध्ये आपण त्या मुद्द्यांचं थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत. व्यापारतोलांच्या कारणांमध्ये आपण एक नजर PPTवर टाकूया. पहिलं कारण सांगितलं की व्यापार चक्राचा आंतरराष्ट्रीय प्रसार. त्यानंतर दुसरं कारण आहे विकास कार्यक्रमावरील खर्च. तिसरं कारण आहे सीमांत आयात प्रवृत्ती. चौथं कारण आहे चलनविषयक असमतोल. त्यानंतर पाचवं कारण सांगितलं जातं की आयात निर्यात वस्तूंच्या मागणीची लवचिकता. त्यानंतर सहावं कारण सांगितलं विकसित देशांची नियंत्रणं. नंतर लोकसंख्येतील वाढ. त्यानंतर प्रदर्शनीय परिणाम. त्यानंतर तांत्रिक बदल, भांडवली नुकसान, भांडवली प्रवाहातील बदल आणि व्यापार शर्ती. या ज्या गोष्टी आहेत त्या विकसनशील आणि अल्पविकसित देशातील व्यवहारतोलाच्या असमतोलाला कारणीभूत आहेत असं म्हटलं जातं. आता आपण एका मुद्द्याचा थोडक्यामध्ये विश्लेषणात्मक आढावा घेऊया. पहिलं कारण सांगितलं की व्यापार चक्रांचा. आपल्याला माहिती आहे की व्यापार चक्र हे तेजी मंदीचे प्रतीक असतात. जगामध्ये वेगवेगळ्या कारणाने तेजी मंदीचे व्यापार चक्र निर्माण होत असतात. कालांतराने त्याचा इतर देशांमध्ये प्रसार होत असतो. त्याची कारणं वेगवेगळी असतात. परंतु व्यापार चक्रांची तीव्रता आणि व्यापकता, व्यापार चक्रांचा कालावधी, आयात वस्तू मागणीची उत्पन्न व किंमत लवचिकता भिन्न भिन्न असल्यामुळे व्यापार चक्रामुळे असमतोल निर्माण होत असतो. उदाहरणार्थ, भारतात मंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय उत्पन्नात घट होईल, भारताची आयात कमी होईल. यामुळे भारताशी व्यापार करणाऱ्या देशांमध्ये मंदीचा प्रसार होईल. भारताची आयात कमी झाली की दुसऱ्या देशाची निर्यात कमी होईल आणि त्यांचीही राष्ट्रीय उत्पन्न कमी होईल. परिणामी दुसऱ्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. म्हणून व्यापार चक्र ही अत्यंत वाईट आणि ॲक्सिडेंटल घटना असते की जी मंदीची प्रवाही असते. एका देशातील मंदी दुसऱ्या देशामध्ये ती प्रवाहित करत असते आणि अशा रीतीने संपूर्ण जगभर तिचा प्रवास जर सुरू झाला तर जगामध्ये महामंदी आली असं म्हटलं जातं. आणि म्हणून व्यापार चक्राचा आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा प्रसार हा व्यवहारतोलाच्या असंतुलनाला खूप महत्त्वाचा जबाबदार घटक मानलं जातं. त्यानंतर विकास कार्यक्रमावरील खर्च. मी जसं आपल्याला आधी सांगितलं की नव्याने विकसित झालेले देश, नव्याने सुरू केलेले विकासाचे कार्यक्रम त्यांना खर्चिक असतात आणि म्हणून आर्थिक विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये विकासात्मक योजनांवर या देशांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. विकासाची गती वाढवण्यासाठी जलद औद्योगिक मार्गाचा स्वीकार करावा लागतो. औद्योगिकरणासाठी प्रचंड प्रमाणावर भांडवल लागत असते. अविकसित देशांकडे भांडवलाची नेमकी कमतरता असते. विकास कार्यक्रमांसाठी त्यांना या भांडवली यंत्रतंत्र सामुग्रीवर विकसित देशांवर अवलंबून राहावं लागतं. हे विकसित देशांकडून यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, कच्चा माल, व्यवस्थापकीय कौशल्य, तांत्रिक सल्लागार इत्यादीची मोठ्या प्रमाणात आयात करतात. त्यासाठी त्यांना प्रचंड प्रमाणावर खर्च करावा लागतो. आयातीवरील या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे दुसरीकडे निर्यात वाढ पुरेशी न झाल्यामुळे व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण झालेले दिसते. त्यानंतर तिसरा मुद्दा सांगितला की सीमांत आयात प्रवृत्ती. कोणत्याही विकसनशील किंवा अल्पविकसित राष्ट्राचा जसा जसा आर्थिक विकास होत जातो तसतसं त्या देशातील राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत जाते. आता उपभोक्त्यांच्या संदर्भातला हा नियमच आहे की उत्पन्नामध्ये वाढ झाली की त्यांच्या वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ होते. मागणी ज्या गतीने होते त्या गतीने उत्पादनात वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे आयातीत किती वाढ होईल हे देशाच्या सीमांत आयात प्रवृत्तीवर अवलंबून असेल. सीमांत आयात प्रवृत्ती जितकी जास्त असते तितकी आयात जास्त असते.
अविकसित आणि विकसनशील देशांची सीमांत आयात प्रवृत्ती ही जास्त असते. दुसरीकडे उत्पन्नात वाढ झाल्याने देशातील लोकांची उपभोग प्रवृत्तीही वाढती असते. देशांतर्गत वस्तूंची मागणी वाढल्याने निर्यात वाढ कमी होते, निर्यातीत घट होते. परिणामी उत्पन्न परिणाम आणि किंमत परिणाम म्हणून अशा देशांच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणजेच निर्यात घट आणि आयात वाढ या दृष्टचक्रात ही अर्थव्यवस्था अडकल्याने व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण झालेली दिसते, ज्यामुळे व्यवहार तोलात असंतुलन निर्माण झालेलं दिसून येते. त्यानंतर चलनविषयक असमतोल. देशामध्ये चलन विस्तार झाला तर भाववाढीची परिस्थिती निर्माण होते. किमान पातळीत भाववाढ झाल्याने उपभोग्य व इतर वस्तूंच्या आयातीमध्ये वाढ होते. किंमत वाढीमुळे निर्यातीत घट होते. परिणामी व्यवहार तोल असंतुलित होतो. जर भाववाढीची परिस्थिती इतर देशांमध्ये असेल तर आपल्या देशाला हा व्यवहार तोल अनुकूल होण्याची शक्यता असते. समजा भाववाढीची परिस्थिती सर्वच देशांमध्ये असली तर ज्या देशात भाववाढीचा तुलनात्मक दर जास्त आहे त्या देशाला व्यवहार तोल हा प्रतिकूल बनत असतो. त्यानंतर आयात निर्यातीच्या मागणीची लवचिकता. अविकसित आणि विकसनशील देशांची सीमांत आयात प्रवृत्ती जास्त असते. शिवाय त्यांना लागणाऱ्या वस्तूंची मागणीची किंमत लवचिकता कमी असते. विकसित देश त्या वस्तूंच्या किमती जास्त आकारतात. त्यामुळे आयातीवरील एकूण खर्चात वाढ होते. दुसरीकडे अविकसित व विकसनशील देशांकडून फक्त प्राथमिक वस्तूंचीच निर्यात केली जाते. त्या वस्तूंची विदेशातील मागणीसुद्धा अलवचिक असते किंवा कमी लवचिक असते. किमतीत बदल करून निर्यात वाढ करणे शक्य नसते. म्हणून निर्यातीच्या तुलनेत आयात वाढल्यामुळे विकसनशील आणि अल्पविकसित देशांच्या व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण होत असते. त्यानंतर विकसित देशांची विविध प्रकारची नियंत्रणं हा सुद्धा असंतुलनाचा महत्त्वाचा घटक आहे. अविकसित आणि विकसनशील देशांकडून ज्या प्राथमिक वस्तूंची निर्यात केली जाते त्या वस्तूंचे विकसित देशात तांत्रिक प्रगतीमुळे आणि आयात पर्यायीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर विकसित देशांमध्ये या प्राथमिक वस्तूंचं उत्पादन होत असते. विकसित देश देशांतर्गत उत्पादकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी विकसनशील देशांच्या निर्यातीवर विविध कारणं सांगून नियंत्रणे लादण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे विकसित देशांच्या निर्यातीमध्ये घट होते. दुसरीकडे विकसित देशांकडून ज्या वस्तूंची निर्यात केली जाते त्या वस्तू विकसनशील देशांच्या विकासासाठी आवश्यक असल्याने, शिवाय विकासाबरोबरच राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने त्या देशातील लोक सुखद व चैनीच्या वस्तूंची मागणी करतात. त्यामुळे या वस्तूंच्या आयातीमध्ये विकसनशील देशांकडून वाढ झालेली दिसते. अर्थात त्या वस्तूंची विदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. म्हणजेच आयातीत वाढ आणि निर्यातीत घट यामुळे या देशांच्या व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण झालेलं दिसते. त्यानंतर लोकसंख्या हा फार बर्निंग असा इश्यू आहे, ज्वलंत असा प्रश्न आहे. जगातील बहुसंख्य विकसनशील देशांच्या व्यवहार तोलात तुटच निर्माण होते असा अनुभव दिसून येतो. याचं प्रमुख आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्या देशातील लोकसंख्या असं सांगितलं जाते. जगातल्या कोणत्याही वाढत्या लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या संदर्भात या वाढत्या लोकसंख्येच्या पालनपोषणाचा खूप ज्वलंत प्रश्न असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी या देशांना जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षणाचा
प्रसार अत्यंत धीमे गतीने होत असल्यामुळे त्यांच्या देशामध्ये तंत्र आणि यंत्र विकसित करणे, त्याचा वापर करणे हे शक्य नसते. त्यामुळे त्याचा परिणाम पुरेसा उत्पादनात वाढ होत नाही यावर होत असतो. यामुळे निर्यातीत घट होत असते आणि आयातीमध्ये वाढ होत असते. परिणामी लोकसंख्या ही असमतोलाला कारणीभूत ठरत असताना आपल्याला दिसते. त्यानंतर प्रदर्शनीय परिणाम. प्राध्यापक नर्क्स यांच्या मतानुसार विकसनशील देशांमध्ये अनुकरण किंवा प्रदर्शनीय परिणाम मोठ्या प्रमाणात असतो. डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट ज्याला आपण म्हटलो. त्यामुळे या देशांच्या व्यवहार तोलात असमतोल निर्माण होत असतो. विकसनशील देशातील लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या उत्पन्नामध्ये जशी जशी वाढ होत जाते तसतसे ते विकसित देशातील लोकांच्या राहणीमानाचं अनुकरण करू लागतात. राहणीमानाची पातळी उंचावण्यासाठी ते सुखद आणि चैनीच्या वस्तूंच्या उपभोगात वाढ करतात. त्यामुळे या वस्तूंच्या आयातीमध्ये अप्रत्यक्षरित्या त्यांच्या मागणीतून वाढ झालेली दिसते. सुखद आणि चैनीच्या वस्तूंच्या मागणीची लवचिकता आणि किंमत लवचिकता जास्त असल्यामुळे या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. पुन्हा आयातीमध्ये वाढ आणि निर्यातीमध्ये घट या समीकरणातून या देशांच्या व्यवहार तोलात असंतुलन निर्माण झालेलं दिसते. त्यानंतर तांत्रिक बदल. विकसनशील देशांनी उत्पादनामध्ये तांत्रिक बदल केले तर त्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊ शकते आणि उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. आयात पर्यायीकरणाच्या शक्यता ते निर्माण करू शकतात. तर त्यांच्या उत्पादन खर्चात उत्पादनामुळे किंवा उत्पादन वाढीमुळे, उत्पादन खर्चातील घटीमुळे आणि उत्पादनच्या वाढीमुळे निर्यातीत वाढ होऊन व्यवहार तोलातील असंतुलन दूर होऊ शकते. परंतु याच काळात विकसित देशांनी जर विकसनशील देश वापरत असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचा उत्पादनाच्या प्रक्रियेत वापर केला तर विकसनशील देशांपेक्षा विकसित देशातील वस्तूंचा उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन वाढ अधिक. त्यामुळे त्यांच्या वस्तूंमध्ये असणारी गुणवत्ता जास्त आणि त्यांच्या वस्तूंच्या किमती कमी अशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होते. त्यातून विकसित राष्ट्रांच्या निर्यातीत वाढ होताना दिसते आणि अविकसित देशांच्या आयातीत वाढ होताना दिसते अशा वस्तूंची. म्हणून विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात याचे जास्त लाभ प्राप्त होत असतात. उलट विकसनशील देशांचा व्यवहारतोल प्रतिकूल होण्यामध्येच या घटनेमुळे वाढ होत असताना दिसते. त्यानंतर भांडवली नुकसान. युद्ध, भूकंप, आग, आतंकवाद, नैसर्गिक विकोप इत्यादी कारणांनी मोठ्या प्रमाणावर विकसनशील आणि अल्पविकसित देशांमध्ये भांडवली नुकसान होत असते. त्यामुळे देशामध्ये स्ट्रक्चरल अनबॅलन्स, संरचनात्मक असमतोलपण निर्माण होतो. भांडवली नुकसानीमुळे आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण देशात उपभोग्य वस्तू, कच्च्या मालाची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होते. शिवाय देशाच्या पुनर्बांधणीसाठी भांडवली वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. दुसरीकडे वरील कारणांनी निर्यात उत्पादन आणि निर्यातीत घट झालेली दिसते. परिणामतः अशा देशांना व्यवहार तोलाच्या असंतुलनाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर भांडवली प्रवाहातील बदल. विकसनशील देशांमध्ये विकसित देश भांडवलाची गुंतवणूक करत असतात. जेव्हा भांडवलाचा दीर्घकालीन प्रवाह आणि त्यांच्या दिशेत काही बदल होतात तेव्हा व्यवहार तोलाच्या संरचनात्मक असमतोलामध्ये त्या अर्थव्यवस्थेला तोंड द्यावं लागतं. व्यवहार तोलामध्ये संरचनात्मक असमतोल, स्ट्रक्चरल अनबॅलन्स निर्माण होत असते.
प्राध्यापक स्नायडर हे असं म्हणतात की भांडवली प्रवाहाची गती एकदम कमी झाली तर विकसनशील देशांच्या उत्पादनाच्या संरचनेत असमतोल निर्माण होतो. जे प्रोडक्शन स्ट्रक्चर असते त्यामध्येच अनबॅलन्स निर्माण होत असतो. त्यामुळे व्यवहार तोलातील परिस्थिती गंभीर बनत असते. विकसनशील देशात काही कारणांनी भांडवलाची हालचाल होऊन विदेशी भांडवल बाहेर पडते आणि त्यामुळे उत्पादनातील व्यत्ययांबरोबरच निर्गमनासाठी विदेशी चलनाची मागणी अचानकपणे वाढते. विदेशी भांडवल बाहेर जाणं म्हणजे काय की आपल्या देशातील परकीय गंगाजळीचा साठा कमी होणं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली असेल आणि आता ती तुम्हाला काढून घ्यायची असेल आणि दुसऱ्या देशामध्ये दक्षिण आफ्रिकेत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर जेव्हा अमेरिकेकडून तुमची गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर याचा अर्थ तुम्हाला डॉलरमध्ये अमेरिकेला तुमच्या गुंतवणुकीचे परतावे द्यावे लागतील. म्हणजे अमेरिकेच्या परकीय गंगाजळीच्या साठ्यात घट होईल. आणि मग वाट कोणाकडे होईल? तुम्ही ज्या देशामध्ये ती गुंतवणूक करणार आहात दक्षिण आफ्रिकेतल्या, त्या देशाच्या परकीय गंगाजळीमध्ये वाढ होईल. अशा रीतीने विकसनशील राष्ट्रातील भांडवलाचे प्रवाह जर बदलले तर त्यांच्या एकूणच विकासाच्या स्ट्रक्चरमध्ये त्याचे बदल होतात. अर्थात हे भांडवली प्रवाह विदेशी चलनाची फार मोठ्या प्रमाणात घट किंवा वाढ करत असतात. त्यामुळे विदेशी चलनाचं मूल्य वाढतं आणि देशी चलनाचं मूल्य कमी होतं. त्यामुळे व्यवहार तोलात त्याचा ताण पडतो. व्यवहार तोल त्यातून असंतुलित होऊ शकतो. त्यानंतर व्यापार शर्ती. व्यापार शर्तींच्या संदर्भात आपण सविस्तर असं विश्लेषण त्या टॉपिकच्या माध्यमातून केलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती घेऊया. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वस्तूंच्या मागणी पुरवठ्याची लवचिकतासुद्धा भिन्न भिन्न असते. त्याचा व्यापार शर्ती ठरवण्यावर फार मोठा परिणाम होतो. व्यापार शर्तीतूनही व्यवहार तोल असंतुलित होऊ शकतो. आयात वस्तूंच्या किमतीत जेवढी घट झाली त्यापेक्षा निर्यात वस्तूंच्या किमतीत घट जास्त झाली तर व्यवहार तोल असंतुलित होतो. आणि आयात वस्तूंच्या किमती कायम असताना निर्यात वस्तूंच्या किमतीत घट झाली तरीसुद्धा व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. आयात वस्तूंच्या किमतीत वाढ आणि निर्यात वस्तूंच्या किमती कायम असतील तरीसुद्धा असमतोल निर्माण होऊ शकतो. म्हणजे व्यापार शर्ती जर प्रतिकूल असतील तर 100% व्यवहार तोलामध्ये आपल्याला असंतुलन निर्माण झालेलं दिसेल. मित्रहो, अशा प्रकारे 11-12 कारणांनी आपल्याला विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांतील व्यवहार तोलांमध्ये दीर्घ कालखंडापर्यंत असंतुलन निर्माण झालेलं आहे असं दिसून येईल. मित्रहो, असंतुलनाच्या संदर्भातली कारणमीमांसा आपल्या लक्षात आली असेल. भारताबरोबर अनेक देश या व्यवहार तोलातील असंतुलनाचे त्रस्ती आहेत. असंतुलन हा त्या देशातील व्यवहार तोलाच्या विकासावर मोठा आघात निर्माण करत असतो. असंतुलनात संतुलन निर्माण करण्यासाठी या देशांची फार मोठी धावपळ होत असते. या संदर्भामध्ये असंतुलनाला दुरुस्त करण्यासाठी जगामध्ये कोणकोणत्या उपाययोजना हे देश स्वीकारतात याचा आपण पुढच्या व्याख्यानामध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रहो, भांडवली किंवा व्यवहार तोलाच्या रचनेमध्ये आपल्याला क्रेडिट साईड, डेबिट साईड आणि नेट या 3 मुद्द्यांचा समावेश आपण अभ्यासला असेल. तर यावरनं विविध देशांच्या व्यवहार तोलाच्या रचनेमध्ये व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण कसं होतं हे आकडेवारीवरून आपल्याला दिसून आलं. भारताचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपण भारताच्या व्यवहार तोलाच्या रचनेमध्ये आकडेवारीचा अभ्यास केला. अशाच प्रकारची अवस्था जगातल्या भारतासारख्या विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांची आहे. असंतुलनाची कारणंसुद्धा ही या कॅटेगरीतल्या सर्व देशांना अशाच पद्धतीने कमी जास्त प्रमाणात लागू होत असतात. आता हा असमतोल दूर करण्यासाठी या देशांसमोर फार मोठं चॅलेंज असतं.
तारेवरची कसरत असते, डोंबऱ्यासारखा हा खेळ असतो. आणि म्हणून प्रत्येक देशाला या संदर्भामध्ये उपाययोजना आखाव्या लागतात. या उपाययोजना नेमक्या कोणत्या आहेत ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. मित्र, या ठिकाणी आपण इथंच थांबूया. पुढच्या व्याख्यानामध्ये व्यवहारतोल संतुलित व्यवहारतोलासाठीच्या कोणत्या उपाययोजना आहेत त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. घरीच राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनापासून त्यांचं संरक्षण करा. आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही कोरोनाच्या संदर्भामध्ये अवेअरनेस द्या, जाणीव जागृती करा. देशाच्या राष्ट्रीय कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवा. देशावर आलेलं कोरोनाचं संकट निर्मूलन करण्यासाठी आपली कोरोना योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका आहे. आपण कोरोना योद्धा व्हावं अशी मी आपणासाठी विनंती करतो. मित्र, आपण इथं थांबतोय. पुढच्या व्हिडिओसाठी भेटूया. आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.